योजनापूर्वक सिद्दीकीला कामाला लावून त्यांनी शहरच्या जात वैधता प्रमाणपत्रावरच आक्षेप घ्यायला लावला आणि त्यांना खात्री होतीच की गाझियाबादहून आलेल्या युनिस इक्बाल शेखचं तिकडचं यूपीचं जे काही इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र जे आहे ते महाराष्ट्रात ग्राह्य धरलं जाणारच नाही आणि शहरचं तिच्या बापाच्या कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे बनवलं गेलेलं प्रमाणपत्र हे तर बनावटच मानलं जाणार. त्यामुळेच अगदी शांतपणे आव्हाडांनी कैसे हराया म्हणणाऱ्या शहरला या मॅटरमध्ये लटकवलं आणि आता ते हळूच युनिस चाचाला विचारत असेल कैसे लटकाया. कैसे लटकाया, होय कैसे लटकाया. आता तुम्ही कैसे हराया हे ऐकलं होतं, आता हे कैसे लटकाया म्हणजे काय हा प्रश्न विचारला होतोय तो त्या शहर शेखला, जी अगदी 2-4 महिन्यांआधी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत MIMच्या तिकिटावर निवडणूक जिंकून आली होती आणि तिला ज्या पक्षानं आधी तिकीट नाकारलं होतं त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांना डिवचायला एका जाहीर मंचावरून हे वक्तव्य तिनं केलं होतं. कैसा हराया, कैसा हराया, कैसा हराया. कैसा हराया. अर्थात या कैसा हरायानंतर मीडिया आणि सोशल मीडिया सगळीकडे विजयामुळे आलेल्या आत्मविश्वासाने ठासून भरलेली शहर शेख आणि आधीच किंग कोब्रासारखा चेहरा असलेल्या आव्हाडांचा पडलेला थोबडा हेच दाखवलं जात होतं. आपणही यावर एक व्हिडिओ केला होता, पण एक लक्षात घ्या, शुद्ध राजकारण म्हणून जर या घटनेकडे पाहाल तर मी तर म्हणेन की युनिस चाचा म्हणजे आमचे शहर आपाचे अबूजान जे जितुद्दीनचे लंगोटिया यार म्हणवले जायचे त्या युनिस इक्बाल शेखना आव्हाडांकडून बऱ्याचदा डावललं गेल्याच्या घटना घडलेल्या होत्या भूतकाळात. राजकारणात आपला सहकारी हा आपल्यासाठीच राबला पाहिजे. त्यानं नुसतं आपल्या सतरंजा उचलायच्या, पोस्टर लावायची, डेकोरेटरला मॅनेज करायचं, गर्दी जमवायची आणि आपल्याला निवडून आणायचं. पण त्या आपल्या सहकारी मित्राला जर एखाद्या निवडणुकीत संधी दिली आणि तो तिथून सरस ठरला तर मग आपल्या सतरंजा कोण उचलणार. काही माणसं ही आपल्यासाठी खपणारीच राबणारीच हवी असतात राजकारण्यानं. त्यांनी मोठं होऊच नये असं वाटत असतं त्यांना. आणि युनिस शेख हे मुंब्रा शहराध्यक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेसचे. असं असताना त्या माणसाला राजकीय महत्त्वाकांक्षा असूच नये हे काही पटण्यासारखं नव्हतंच. 2026च्या महानगरपालिका निवडणुका ज्या फेब्रुवारीत झाल्या त्यावेळेला युनिस चाचा सकट त्याच्या पोरीलाही पक्षानं तिकीट नाकारलं आणि यात जितेंद्र आव्हाडांचा हात होता. कारण त्यांना युनिससारख्या आणखी एका मुसलमान मित्राचं मन मोडायचं नव्हतं, शानू पठाणचं. तर युनिस शेख इतकंच शानू पठाण यांचं देखील मुंब्रा कौसा भागात वजन आहे आणि आज ते ठाणे महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. आता शहर शेखनं युनिस चाचांनी केलेल्या सेटिंगनुसार रातोरात MIMमध्ये प्रवेश करून AB फॉर्म घेतला काय आणि ती स्वतः प्रभाग क्रमांक 30मधून निवडणुकीला उभी राहिली काय. या 30 नंबरच्या वॉर्डमध्ये 4ही उमेदवार MIMचे निवडून आलेत. ठाण्यात 4चा प्रभाग असल्यानं तिथे एका वॉर्डमधून 4 नगरसेवक निवडून येतात. 30A एक MIMचा उमेदवार होता, तर 30B ही शहर शेख स्वतः निवडून आली आहे. 30C आणि 30D त्या दोन्ही पार्टमध्ये MIMचेच उमेदवार जिंकलेले. शहर शेखनं या प्रभागातून फॉर्म भरताना OBC प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र सोबत जोडलं होतं अर्जासोबत, जे तिला तिच्या वडिलांच्या कास्ट सर्टिफिकेटवरूनच बनवून मिळालेलं होतं. आता असं होतं आपल्या पालकांच्या, काकांच्या, आजोबांच्या, वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर आपल्याला प्रमाणपत्र काढता येतं. म्हणजे माझ्या जात प्रमाणपत्रावर माझ्या मुलीला काढता येतं. तसंच हे जे आहे ते शहर शेख युनिस शेख हे मूळचे UPच्या गाझियाबाद जिल्ह्यातले. ते महाराष्ट्रात मायग्रंट आहेत, स्थलांतरित म्हणतात त्यांना. त्यामुळं त्यांचं UPतलं कास्ट सर्टिफिकेट काही असो ते इकडच्या राजकीय आरक्षणांसाठी तसं थेट चालत नाही आणि महाराष्ट्रात त्यांना वेगळं जात प्रमाणपत्र महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही. तरीही युनिस चाचांनी आपल्या लेकीचं कास्ट सर्टिफिकेट हे मुंबई शहर जिल्हा कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयातून बनवून घेतल्याचं आढळलं. आता हे राहतात ठाण्यामध्ये, प्रमाणपत्र आणलं आहे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून, म्हणजे ते बनावट आहे. आता याच मुद्द्यावर शहर शेखचं नगरसेवक पद जे आहे ते जवळपास गेल्याच जमा आहे. पण हे सगळं प्रकरण अचानक उकरून काढलं कोणी, आता यावर मी येणारच आहे, पण त्याआधी एक महत्त्वाचा संदेश आहे का.
मित्र, कोट्यावधी रुपये आणि संपत्तीचा विषय आला की तेच चेहरे नजरेसमोर येतात. पण सामान्य माणसाला प्रश्न पडतो की आम्हालाही श्रीमंत व्हायचं असेल तर 9 ते 5 नोकरी करून हे साध्य होणार आहे का? तर नाही. तुम्ही अजूनही असं समजता का की नोकरी करूनच लोक कोट्याधीश बनतात? तर ही एक मोठी चूक आहे. खरं सत्य हे आहे की श्रीमंत लोक नोकरीत नाही, गुंतवणुकीतून पैसा कमावतात. स्टॉक एक्सचेंजमध्ये पैसा लावून जे लोक लाखांचे कोटी करतात. पण सामान्य माणसाची अडचण काय? कुठे गुंतवणूक करायची? कुठला स्टॉक कधी घ्यायचा, कधी विकायचा? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे मार्केट वुल्फ नावाचं एक ॲप. हे एक सेबी रजिस्टर्ड ट्रेडिंग ॲप आहे जे आज भारतात झपाट्यानं वाढत आहे. एक प्रोफेशनल ट्रेडिंग ॲप आहे जिथे तुम्हाला नुसते स्टॉक्स नाही तर गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस हे सगळं एका ठिकाणी ट्रेड करू शकता तुम्ही. हे ॲप कसं काम करतं तर पहा. मी ॲप उघडलंय, पिन टाका आणि सुरू व्हा. आणि इथे आहे एक फॉलो ट्रेंड्स नावाचं फीचर. इथे तुम्हाला रिअल टाईममध्ये लोकांनी आधीच घेतलेले फायदेशीर ट्रेड दिसतात आणि तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते ट्रेड फॉलो करू शकता. पहा, मी फॉलो ट्रेंडवर क्लिक केलं, माझा ट्रेड मी प्लेस केला आणि बूम, माझा ट्रेड मला लाईव्ह दिसतोय कसा वर खाली होतोय. तुम्ही इथे फक्त काहीशे रुपयांपासून सुद्धा ट्रेडिंग सुरू करू शकता. इथे ट्रेड सुरू करायला इतर ॲपपेक्षा 3 पट कमी पैसे लागतात आणि ज्यांना भीती वाटते नुकसान झालं तर काय, त्यांच्यासाठी आहे इनबिल्ट स्टॉप लॉस फंक्शन. या फंक्शनमध्ये नेमकं काय होतं म्हणजे जसं नुकसान एका लेवलपर्यंत पोहोचलं तसं ॲप स्वतः तुमचं ट्रेडिंग बंद करतं तुमचे पैसे वाचवण्यासाठी. पहा, प्रॉफिट वाढत होता. मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि थेट 2065 रुपयांचा नफा माझ्या खात्यात जमा. तुम्ही इथे गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि तेही सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही ट्रेड करू शकता. आता यापुढचा खरा धमाका आहे का, हे ॲप जे आहे ते मीन्स मार्केट वुल्फ जे आहे त्याच्या युजर्सनी एका दिवसात 15,239 रुपयांचं प्रॉफिट बुक केलेलं आहे. तर डिसेंबरमध्ये एका महिन्यात 33,512 रुपयांचं आणि पूर्ण वर्षभरात तब्बल 5,03,940 रुपयांपर्यंत हा नफ्याचा आकडा वाढलेला आहे. आणि या नफ्यावर मार्केट वुल्फ एकही रुपया कमिशन घेत नाही, हे विशेष आहे. तुमचा चलता फिरता शेअर बाजार हाताळणारी ही सिस्टीम म्हणजे हे ॲप तुम्हाला फक्त 99 रुपयांमध्ये लाईफ टाईमसाठी मिळतं. आज मार्केट वुल्फ हे ॲप 2 मिलियनहून जास्त युजर्सने डाउनलोड केलेलं आहे आणि भारतातले हजारो लोक या ॲपच्या मदतीनं आपलं आर्थिक भविष्य बदलत आहेत. तुम्हालाही जर स्वतःच्या रिस्कवर पण ॲपच्या मदतीनं थोड्याफार रकमेच्या ट्रेडिंगला सुरुवात करायची असेल तर मार्केट वुल्फची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिंड कमेंटमध्ये दिलेली आहे. आत्ताच क्लिक करा, मार्केट वुल्फ डाउनलोड करा आणि मी सांगतोय म्हणून नाही तर आपल्या अक्कल हुशारीनं पैसा कमवायला सुरुवात करा. ओके, पुन्हा आपल्या विषयाकडे वळूयात. सगळं प्रकरण अचानक उकरून काढलं कोणी? तर मुंबऱ्यातलेच एक NCPचे पदाधिकारी आहेत, सिद्दीकी नावाचे. पण एक लक्षात घ्या, तक्रारदार कोणी का असेना यांनी सिद्दीकींनी तक्रार केली, अर्ज केला होता त्या जात प्रमाणपत्राबद्दल. पण युनिस इक्बाल शेख नावाचा किंवा या नावाच्या जितेंद्र आव्हाडांच्या एकेकाळच्या परममित्राचं जात प्रमाणपत्र हे गाझियाबादचं आहे. ते महाराष्ट्रात वैध मानलं जाणार नाही आणि त्यानं लेखीच्या भवितव्यासाठी म्हणजे ती देत असलेल्या UPSC MPSC सारख्या परीक्षांना नजरेसमोर ठेवून तिच्यासाठी बनवलेलं प्रमाणपत्र हे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून बनवून घेतलेलं आहे. ज्यात काहीतरी काळबेर आहे हे युनिस शेख व्यतिरिक्त त्याच्या जवळच्याच लोकांना माहिती होतं. आता पुन्हा हा जवळचा माणूस कोण हे मी तुम्हाला सांगायला नकोच आहे. पण झालंय असं, याच जवळच्या माणसाशी युनिस शेखनी पंगा घेतला, पक्ष सोडला, MIMमध्ये प्रवेश केला, पोरीला प्रभागातून निवडूनही आणलं, सोबत MIMचे 9 उमेदवारी जिंकून आले. आणि यामुळं झालं काय, आव्हाडांच्या NCPच्या जागा कमी झाल्या. हे सगळं एका बाजूला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक जिंकल्यानंतर सेहर शेख आणि युनिस चाचा एका मस्तीत वावरत होते, त्याच मस्तीतून सेहरच्या तोंडातून ते वाक्य बाहेर पडलं, कैसा हराया. आणि या वाक्याच्या तिखट प्रहारानं आव्हाड प्रचंड दुखावले गेले. दुखावलेला किंग कोब्रा त्यानंतर फारच सौम्य प्रतिक्रिया देऊन शांत कसा बसला असं सगळ्यांना वाटतच होतं की आव्हाडांनी डाव टाकला. योजनापूर्वक सिद्दीकीला कामाला लावून त्यांनी सेहरच्या जात वैधता प्रमाणपत्रावरच आक्षेप घ्यायला लावला आणि त्यांना खात्री होतीच की गाझियाबादहून आलेल्या युनिस इक्बाल शेखचं तिकडचं UPचं जे काही इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र जे आहे ते महाराष्ट्रात ग्राह्य धरलं जाणारच नाही आणि सेहरचं तिच्या बापाच्या कास्ट सर्टिफिकेटच्या आधारे बनवलं गेलेलं प्रमाणपत्र हे तर बनावटच मानलं जाणार. त्यामुळेच अगदी शांतपणे आव्हाडांनी
कैसे हराया म्हणणाऱ्या सेहरला या मॅटरमध्ये लटकवलं आणि आता ते हळूच युनुस चाचाला विचारत असेल कैसे लटकाया. ठाण्यातलं जे राजकारण आहे हे दिसतं तसं नसतं, याची प्रसिद्धी देणारं आहे आणि त्यामुळेच इथं नक्की कोण कोणाचा मित्र आहे आणि कोण कोणाचा शत्रू आहे हे आपल्यासारख्यांना सहज समजेल असंही नाही आहे. म्हणूनच आव्हाडांना या प्रकरणात अनेकांनी मदत केल्याचं बोललं जातं आहे. पण ते बरेच जण कोण कोण आहेत हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलेलं बरं. त्यांची नावं इथं घेण्यात काय हशील नाही आहे. असो, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही असा स्वामी संदेश ज्यांनी आत्मसात केला आहे ना, त्यांना वगळलं तर अनेकांच्या डोक्यात क्षणिक यशाची हवा जाते. विजय सर चढके बोलू लागतो. सेहर शेख आणि युनुस शेख यांनी त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षी आड येणाऱ्या आव्हाडांना हरवलं तर खरं, पण टोमणा उगाच मारला. कैसा हराया. जो आव्हाडांच्या वर्मी लागला आणि परिणिती ही झाली आहे त्याची की कैसे हराया फेम सेहर शेखला मुंब्रा सोडून गायब व्हावं लागले. ती नॉट रिचेबल आहे सध्या. तर कैसे हराया वालों को आव्हाड ने कैसे लटकाया देखा कि नहीं. राजनीति का खेल है बाबू भैया, ये चलता रहेगा. हम तो सिर्फ तमाशाई है, तमाशाई, और तमाशाई बन के तालियां बजाने बैठे हैं, है ना. तो आज के लिए आज का खेल ख़त्म. बच्चा लोग बजाओ ताली.